नंदकिशोर गोयंका यांना अखेरचा निरोप दिला जातोय। हिसारमध्ये अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे। अंत्ययात्रेत नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। ही दृश्य आहेत हिसारमध्ये नंदकिशोर गोयंका यांना अखेरचा निरोप दिला जातोय। हिसारमध्ये या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे आणि या अंत्ययात्रेमध्ये नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तर मोठी गर्दी इथे झालेली आहे। नागरिकांनी इथे गर्दी केलेली आहे। अतिशय शोकाकुल वातावरण सध्या दिसते आणि या शोकाकुल वातावरणामध्ये ही अंत्ययात्रा निघालेली आहे। हिसारमध्येच नंदकिशोर गोयंका यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। या अंत्ययात्रेमध्ये मोठ्या संख्येनं गोयंका परिवार, त्यांचे नातेवाईक, त्यांचा मित्र परिवार आणि त्याचबरोबर सामान्य नागरिकांनी सुद्धा गर्दी केलेली आहे। नंदकिशोर गोयंका यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या निधनानंतर आज त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय। ही अंत्ययात्रा निघालेली आहे हिसारमधली ही दृश्य आणि हिसारमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। एसएल ग्रुप याच्या स्थापनेचा पाया मजबूत करणं यासाठी नंदकिशोर गोयंका यांचं मोठं योगदान आहे। त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर या उद्योगाला पुढे नेलं आणि त्यानंतर आपल्या कारकिर्दीमधले अनेक महत्त्वाचे टप्पेसुद्धा त्यांनी गाठले। त्यांच्या जाण्यानं मग सर्वांनाच धक्का बसलेला आहे। राजकीय वर्तुळातून सुद्धा शोकसंदेश येत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सुभाष चंद्रा यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या, संवेदना व्यक्त केल्या। या कठीण प्रसंगामध्ये गोयंका परिवाराला धीर मिळो, ईश्वर त्यांना बळ देवो, असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलेलं आहे। तर नंदकिशोर गोयंका यांचं निधन झालं। वयाच्या 96व्या वर्षी मुंबईतल्या वसंतसागर या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आज त्यांच्या पार्थिवावर हिसार इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। 28 सप्टेंबर 1930 रोजी गोयंका यांचा जन्म झाला होता। RSSमध्ये ते स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते। संघामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या। वैश्य समाजाला एकजूट करण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं। अग्रोहाच्या विकासात सुद्धा त्यांचं मोलाचं योगदान होतं। समाजसेवा आणि गोसेवेसाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं होतं। डॉक्टर सुभाष चंद्रा यांचे वडील नंदकिशोर गोयंका यांचं निधन झालं। वयाच्या 96व्या वर्षी मुंबईतल्या वसंतसागर इथे राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जात आहेत। हिसारमधली अंत्ययात्रेची ही दृश्य